अल्लाउद्दीन खिल्जीचं दुसरं आक्रमण देवगिरीवरती झालं आणि देवगिरीचा राजा राजा रामदेवराव हा कैदेत पडला. मलिक काफरनं त्या राजा रामदेवरावाला दिल्लीमध्ये नेलं आणि 6 महिने नजर कैदेमध्ये ठेवलं. शेवटी त्या अल्लाउद्दीन खिल्जीनं त्या राजा रामदेवरावाला रायरायानं ही पदवी बहाल केली, त्याला जहागिरी दिली आणि खंडणीचा ओघ पुन्हा सुरू करण्याचं आश्वासन त्याच्याकडनं घेतलं आणि त्या राजा रामदेवरावाची मुक्तता केली. राजा रामदेवराव मुक्त होऊन देवगिरीला आला. त्यानं आपल्या राज्याची घडी पुन्हा एकदा बसवली आणि अल्लाउद्दीन खिल्जीची नजर पडली ती आंध्र प्रदेशच्या राज्यावरती. अल्लाउद्दीन खिल्जीनं आंध्र प्रदेशच्या राजधानीवरती म्हणजेच वारंगळवरती आक्रमण केलं. त्या लढाईमध्ये त्या राजा रामदेवरावानं अल्लाउद्दीन खिल्जीची मदत केली आणि वारंगळ अल्लाउद्दीनच्या ताब्यामध्ये गेलं आणि आंध्र प्रदेशच्या राज्यावरती